महायुतीची बैठक झाली आणि त्यानंतर काही नेते शिंदेंच्या भेटीला गेले। नंदनवन निवासस्थानी नेते शिंदेंची भेट घेणार आहेत। अमित साटम, उदय सामंत आणि इतरही काही नेते जे शिंदेंच्या भेटीला पोहोचलेत। बैठकीतील तपशील एकनाथ शिंदेंना ते देणार आहेत। तर आपण पाहतोय हे नेते आता बैठकीसाठी दाखल झालेले आहेत आणि महायुतीसोबत झालेल्या बैठकीचा तपशील आता एकनाथ शिंदेंसमोर मांडला जाणार आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। महायुतीच्या बैठकीनंतर नेते शिंदेंच्या भेटीला गेलेले आहेत। काय अधिक माहिती? नक्कीच खरं तर महायुतीची महत्वाची बैठक आहे ती संपन्न झालेली आहे। यामध्ये काही जागांचा तिढा आहे तो आदल्या तरी कायम असल्याचं पाहायला मिळतो। पण दोन्ही बाजूने खरं तर त्या माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब गणेश शिवसेना 90 जागांवरती निवडणूक लढवण्याची माहिती या ठिकाणी मुरजी काका पटेल यांनी दिलेली आहे। नक्की जागा किती लढणार आहे? 90 की त्यापेक्षा जास्त? आता लवकरच याची घोषणा होईल। नक्की अमित शाह सर 200 नाराजी नाही 227 जागांवरती राहुल शेवाळे बनलेले आहे। 227 जागांवर महायुती लढणार आहे आणि 150 पेक्षा जास्त जागा घेऊन महायुतीचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होणार आहे आणि मुंबईच्या महानगरपालिकेवर हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकणार। नक्की महापौर पुण्याचा महापौर हा महायुतीचा होणार आहे। नक्कीच काही जागा वाटपासंदर्भात जे काही जागा बाकी होत्या 27 जागा त्याचा तिढा सुटलेला आहे का की आज सुटणार या बैठकीत? 227 सीटों पर महायुती ये लड़ने वाली है और 150 से ज्यादा सीटें लेकर महायुति का भगवा झंडा ये मुंबई की महानगर पालिका पर फहराने वाला है। तर आपण पाहतोय महायुती 227 जागांवर लढणार आहे आणि 150 पेक्षा जास्त जागा मिळवून महानगरपालिकेवर मुंबई महानगरपालिकेवर महायुती आपली सत्ता काबीज करेल असं महायुतीच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे। आपण पाहतोय महायुतीची बैठक नुकतीच पार पडलेली आहे आणि दुसरीकडे महायुतीच्या बैठकीनंतर शिंदे सेनेचे नेते शिंदेंच्या भेटीसाठी देखील दाखल झालेले आहेत। महायुतीच्या बैठकीनंतर हे नेते आता एकनाथ शिंदे यांच्यासमोर या बैठकीचा अहवाल ठेवणार आहेत।